मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही कधी एवढे थकलाय की तुमचा देवावरचा विश्वास डळमळला आहे? मी पण थकलो होतो, म्हणून मी आज आलो आहे. पुराणानुसार भीम नावाचा एक असुर होता. त्याच्या वडिलांना कोणीतरी मारले, ही गोष्ट तो लहानपणापासून ऐकत होता. हीच गोष्ट त्याच्या मनात सूड निर्माण करून ठेवली होती. आपणही असेच असतो. एखाद्याने दुखावले, एखाद्या सोडून गेला किंवा एखादा रागवला, तीच गोष्ट आपण आयुष्यभर घेऊन चालतो. भीमाकडे शक्तीही होतीच, त्यामुळे त्यांनी एका राजाला कैद केलं आणि तो राजा शिवाचा खूप मोठा भक्त होता. त्या राजाने शिवाची तपस्या केली आणि शिव तिथे प्रकट झाले आणि भीमाचा त्यांनी नाश केला. आणि जेव्हा त्यांना घाम फुटला, त्या घामानेच भीमा नदीचा उगम झालेला आहे. त्यामुळेच त्या नदीला आज भीमा नदी असे नाव पडले आहे आणि ती नदी आपण बघतोच आहे. तेव्हा भीमा नदीचा उगम येथे झाला, तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य आणि चंद्र हे पाचही देव तेथे होते आणि त्यांनी विचार केला की ह्या नदीचा प्रवाह कोणत्या बाजूला असला पाहिजे. तेव्हा त्यांनी पूर्वेस ठरवला, पण जेव्हा नदीचा उगम झाला तेव्हा ती नदी पश्चिमेस वाहू लागली. तेव्हा त्यांनी त्याच ठिकाणी त्या नदीला गुप्त केले आणि शंकराच्या मंदिराच्या खाली कुंडीत त्यांनी ते नदीचा प्रवाह सोडला. तेव्हा ती पश्चिमेस पुन्हा वाहू लागली. ही नदी सतत एकटी वाहत असते. पर्वत, दऱ्या, खोऱ्या ह्या सर्वांना पार करून ती शहराकडे जात असते. ही नदी कदाचित आपल्याला एवढं शिकवते की एकटेपणा आला तरी आयुष्यात कधी थांबायचं नसतं, नेहमी पुढे जात राहायचं असतं. भीमाने शक्ती मिळवली पण शांती नाही. आपणही भीमासारखेच वागतो. नक्की आपल्याला पाहिजे का यश, पैसा, पद की मन शांती? हे सर्व भेटूनही आपण शेवटी मनामध्ये रिकामेच असतो. भीमाशंकरने एक गोष्ट मात्र मला नक्की शिकवली की प्रत्येक प्रश्नाची उत्तरं कदाचित भेटणार नाहीत, पण जर श्रद्धा असेल तर मार्ग नक्की सोपा होतो. तुम्ही इथे या शांततेचा, निसर्गाचा आणि महादेवाशी मनमोकळेपणाने बोलण्याचा अनुभव घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.